नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। मी श्रीकांत शेलवंत, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात। तर आज दिनांक 4 जून 2024 वार मंगळवार, आज आपल्याला कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये आज बदल पाहायला मिळतोय, त्याचबरोबर कोणत्या शेतमालाची आपल्याला आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। हा व्हिडिओ आपण कोणत्या जिल्ह्यातून पाहत असाल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा। त्याचबरोबर आपल्याला कोणत्या शेतमालाचे भाव जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये कळवा। जर आपण शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा, याचा फायदा शेतकरी बांधवांना आपल्या होणार आहे। तर चला पाहूया की आज कोणत्या शेतमालाला काय दर मिळालेला आहे, त्याचबरोबर आवक कोणत्या शेतमालाची आपल्याला जास्त पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटकॉर्न मक्याचं कणीस आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे। आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आज दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः 18 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। आवक पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळतात। क्वालिटी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न असून या ठिकाणी दरामध्ये या ठिकाणी आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते आज आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता आंबा या ठिकाणी आपल्याला वेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतोय। तर मल्लिका या जातीचा या ठिकाणी आपल्याला आंब्याची जात पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर कच्चा आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आंब्याची चव या ठिकाणी वेगळी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः या आंब्यासाठी 30 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। कलर आणि क्वालिटी या ठिकाणी आपल्याला कमी असल्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला फरक या ठिकाणी आपल्याला या आंब्यासाठी जाणवते। या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पपई पाहायला मिळते। तर आज पपईसाठी आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आज 10 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला 2 रुपयाची तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी आंबा या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 40 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला तोतापुरी आंब्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला उतरताना पाहायला मिळते। तर पावसाळ्याचा सीझन या ठिकाणी आपल्याला चालू झाल्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आंब्याच्या दरामध्ये घट या ठिकाणी आज पाहायला मिळते। या ठिकाणी आपण खरबूज पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला खरबूज पाहायला मिळते। तर आज खरबूजसाठी कमीत कमी 15 रुपये किलो, जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज आहे। दर जे आहे ते साधारणतः 20 रुपये किलो जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, एक नंबर क्वालिटीमध्ये सुपर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर लिंबांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 50 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलो चांगल्या क्वालिटीच्या लिंबासाठी दर पाहायला मिळतोय। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते 60 रुपये किलो जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक जी आहे ती या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईजनुसार या ठिकाणी 20 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते। कमीत कमी 20 रुपये किलो, जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळी पाहायला मिळते। तर त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। कमीत कमी 25 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चवळीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता काळवांगा आपल्याला पाहायला मिळते। भरतासाठी या ठिकाणी आपल्याला काळवांग्यासाठी दर जे आहे ते 20 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। तर भरत्याच्या वांग्यासाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळालेले आहेत।
या ठिकाणी आपण शेवग्याच्या शेंगा पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. तर शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी कमीत कमी 15 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर सुपर मालासाठी 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दरामध्ये चांगल्या प्रकारे ती जी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या मालाला पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारली पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारले आपल्याला पाहायला मिळते. तर आज कारल्यासाठी काय दर मिळालेला आहे? कारली 1 नंबर क्वालिटीची कारली असतील तर 40 ते 45 रुपये दर आहे. हां. तर या ठिकाणी आपण क्वालिटी पाहू शकता. क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः 35 रुपयेपासून ते 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता जे आपल्याला फ्लावर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळालेले आहे. आज टोमॅटोला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आज पाहायला मिळते. तर चांगल्या टोमॅटोसाठी जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर टोमॅटोचे दर जे आहे ते या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावरती वाढलेले पाहायला मिळतात. जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी आज दर पाहायला मिळालेले आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला उच्चांकी दर आज या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण वांगू पाहू शकता. वांग्यासाठी आज दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेफार सुधारलेले पाहायला मिळतात. तर आज वांग्याचे दर जे आहे ते 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 16 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वांग्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता चायना काकडी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर चायना काकडीसाठी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 25 रुपये किलो चांगल्या काकडीसाठी आपल्याला दर पाहायला मिळते. तर जास्तीत जास्त 27 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चायना काकडीसाठी दर पाहायला मिळालेले आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेलं आहे. दरामध्ये या ठिकाणी आज तेजी पाहायला मिळालेली आहे. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक जी आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता गाजर जे आहे ते आपल्याला थोडेसे कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर थोडासा बदला माल पण या ठिकाणी आपल्याला गाजरसाठी पाहायला मिळते. तर आज गाजरसाठी 12 रुपये किलो ते जास्तीत जास्त 18 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला गाजरसाठी दर पाहायला मिळते. कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कमीत कमी 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर आवक ही आपण या ठिकाणी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आवक आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळे पाहायला मिळते. आज गोसावळ्यासाठी 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता डेमसा आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा आपल्याला पाहायला मिळते. तर दुधी भोपळ्यासाठी आज 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता डेमसाची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला डेमसा पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते डेमसासाठी आज या ठिकाणी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी कमी पाहायला मिळालेले आहेत. तर फ्लावरसाठी आज दर काय मिळालेला आहे? 15 रुपये ते 22 रुपयापर्यंत चांगल्या प्रतीचे फुलवर आपल्याला बाजारात मिळेल. 1 नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला 22 रुपये जास्तीत जास्त फ्लावरसाठी दर पाहायला मिळालेला आहे.
या ठिकाणी आपण पाहू शकता हिरव्या काकडी आपल्याला पाहायला मिळते. तर काकडींचे दर या ठिकाणी आज वाढलेले पाहायला मिळतात. 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या काकडीसाठी दर पाहायला मिळालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज विलायती कोथिंबीरीसाठी कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये या कगड्डीसाठी आपल्याला दर पाहायला मिळते. त्याचबरोबर गावरान कोथिंबीरीसाठी कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये या कगड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर आज मार्केटमध्ये कोथिंबीरीची आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात. आता आपण बटाटे या विभागामध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक जी आहे ते आज कमी गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर ग्राहकांची संख्या या ठिकाणी आज खरेदी करण्यासाठी कमी आपल्याला पाहायला मिळते. तर पाहू शकता त्याचबरोबर गाड्यांची आवक कमी आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या बटाट्याला आपल्याला जास्ती असतं 23 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले आहे. तर बटाटा पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळते. तर या बटाट्यासाठी आपल्याला 21 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटे पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 23 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर या ठिकाणी आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते. तर या बटाट्यासाठी 23 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले. त्याचबरोबर आवक जी आहे ती आपल्याला आज या ठिकाणी कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळालेले आहे. तर आज गाड्यांची आवक कमी आहे. त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला या बटाट्यासाठी 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आज कमी गाड्यांची आवक आहे. त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळते. हिरवी मिरची आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज हिरव्या मिरचीसाठी कमीत कमी 30 रुपये किलो होते. जास्तीत जास्त चांगल्या मिरचीसाठी 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी 30 रुपये ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये सुपर मालासाठी 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता कांदा जो आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा जो आहे तो आपल्याला नाचताना पाहायला मिळते. तर या ठिकाणी नाचण्याचं प्रमाण यंदाच्या वर्षी आपल्याला कांद्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता परंतु या ठिकाणी नाचण्याचं प्रमाण यंदाच्या वर्षी या ठिकाणी आपल्याला कांद्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. त्याच्यामुळे कांद्याचे दर या ठिकाणी आपल्याला वारंवार वाढताना पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला जे आहे ते नाचण्याचं प्रमाण या कांद्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांद्याची आवक पाहायला मिळते. तर आज जास्तीत जास्त कांद्यासाठी चांगल्या कांद्यासाठी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळत आहे. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. त्याचबरोबर कांदा यंदाच्या वर्षी आपल्याला नाचण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचबरोबर उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात घट यंदाच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे कांद्याचे दर या ठिकाणी आपल्याला वारंवार वाढताना पाहायला मिळते. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला 1 नंबर कांद्यासाठी 25 रुपये या ठिकाणी आपल्याला क्वचित 25 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर सरासरी साधारणतः 23 रुपयापर्यंत जास्तीत जास्त आपल्याला उच्चांकित दर या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. तर चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगला पाहायला मिळाला आहे. तर लहान आपल्याला पाहू शकता या ठिकाणी आपण चिंगळी कांदा पाहायला मिळतोय. तर चिंगळी कांद्यासाठी आपल्याला कमीत कमी 7 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे.